हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर ही झालेली आहे आपली सुंदर अशी पूजा. नेहमीप्रमाणे फुलांनी देवारा गच्च असा सजलेला आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक रेसिपी. सगळ्यांनाच ती खूप आवडते, ती म्हणजे लोणचे. इथे मी 3 किलो कैरी आणलेली, ती स्वच्छ धुवून पुसून मग तिच्या बारीक बारीक फोडी करून परत स्वच्छ पुसून थोडी वाळवून आणि मग लोणच्यात भरण्यासाठी तयार झालेली आहे ती. आणि येथे घेतलेली आहे 3 किलो कैरीसाठी अर्धा किलो मोहरीची डाळ, ती पण थोडी भाजून घेतली आहे. हे 100 ग्रॅम बडीशोप घेतली आहे, लवंग घेतली आहे 20 ग्रॅम, वेलदोडे घेतले आहे 10 ग्रॅम, लाल तिखट घेतलं आहे 300 ग्रॅम. आणि यात ज्या बडीशोप लवंग वेलदोडे होते ते थोडे थोडे घेऊन आधी मी मिक्सरमधनं वाटून घेतले. थोडे जाडच ठेवलेली आहे, जास्त बारीक करायचे नाही. आणि जो लसूण आहे तो लसूण मी 100 ग्रॅम घेतला आहे, तो पण मी थोडासा ठेचून घेतलेला आहे. येथे मी याच्या 3 किलो लोणच्यासाठी 1.5 किलो तेल घेतले, ते कडकडीत गरम केलेले आहे. आणि एका परातीमध्ये आधी मोहरीची डाळ घेतली आहे, नंतर मीठ टाकलं आहे, नंतर ज्या जिन्सा बारीक केल्या होत्या बडीशोप वेलदोडे लवंग ते आधी मांडून घेतले, ठेवून घ्यायचे त्यात परातीत. यात जे आपण कडकडीत तेल केले ते इथे मी हळूहळू टाकणार आहे, जेणेकरून त्या ज्या वस्तू आहेत त्या तळल्या जातील. अशा हिशोबाने हळूहळू तेल टाकायचे आहे. नंतर त्यात बडीशोप टाकली आहे, तसंच जे आपण लसूण ठेचले होते ते पण टाकायचे आहे. याच्यावर पण आपण कडकडीत तेल टाकायचे आहे. यात हिंग पण घालायचा आहे. आपण जे तिखट घेतलेले ते इथे आता
टाकायचे आहे. 300 ग्राम तिखट घेतलं होतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात. पद्धतीने सर्व मस्त मिक्स करायचं आहे, जेणेकरून काहीच कच्चं राहणार नाही. व्यवस्थित त्या तेलात तळून जाईल. मस्त छान छान असे खानदेशी लोणचे तयार होईल. खूप सुंदर लागते अशा पद्धतीने लोणचे. तुम्हीही करून बघा. त्या लोणच्याचा इतका सुंदर वास येतो आणि इतकं सुंदर लागतं की तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने करून बघा. हा जो कारा आहे तो 2-2.5 तास पूर्ण गार होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्या कैरी होती जिचं मॉइश्चर निघून गेलं आहे ती त्यात मिक्स करायची आहे. शिवाय पण इथं हेल्प करू लागतोय. अशी काही नवीन वस्तू केली आणि त्यांचा हात लागला नाही असते तर होणार नाही. नंतर ती सर्व कैरी त्या खारामध्ये मस्त मिक्स केली. इतके सुंदर दिसत आहे आत्ताच असं वाटते खाऊन घ्यावे. मिक्स झाल्यानंतर मस्त छान असं बरणीत भरायची आहे. अशा पद्धतीने आपल्या इथे सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. खूप सुंदर लागते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.